क्षेत्ररक्षण लावून घ्या, स्पीडअप करा। गेंदबाजी करने वाली टीम फुलाई देवी सासों ने अभी इम्तिहान हो गई, इम्तिहान की आई ना खबर मेरे यार की। जरूर यहाँ पर अभी इम्तिहान मत लो हमारा, क्योंकि काफी बढ़िया आयोजन है और हमें भी कल के दिन डे नाइट की टूर्नामेंट को मुरुड जाना है, तो प्लीज कोऑपरेट करें। फिर से एक बार प्रारंभिक जोड़ी मैदान पर ऋतुज और हर्षल अमरदीप कोलकाव टीम की जानिब से, जबकि गेंदबाजी के लिए आते हुए जहां पर मैटर है बड़े वहां पर विक्रम थले खड़े, और वही गेंदबाज फिरकी का जादूगर गेंदबाजी की जिम्मेदारी लेकर अपने कंधे पर, जिन्होंने पिछले मैच में क्या शानदार गेंदबाजी की थी, क्या वही कारनामा अमरदीप कोलकाव टीम के खिलाफ किया जाएगा। ऑफिशियल अंपायर विनोद जी पाटिल और राजेश जी पाटिल सज्ज होते हुए ग्रीन सिग्नल टाइम सेट किया जा रहा है इस मैच पर। पहली गेंद फुल टॉस गेंद और इस बार निखिल चकमा खा गए, गेंद जाएगी डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है शानदार चौकार। आगाज किया बल्लेबाज ऋतुज ने, अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। पहली गेंद के ऊपर विक्रम थले के ऊपर फाइन लेग की दिशा में खेलने की कोशिश की थी, गेंद बॉर्डर लाइन के पार चौवे के साथ आगाज करते हुए, शुरुआत करते हुए। इस बार मृत गेंद रनवे में थोड़ी सी खराबी यहां पर हमें नजर आई। फिर से एक बार गेंदबाजी के लिए सज्ज होंगे गेंदबाज विक्रम थले, फुलाई देवी सासोने के पहले ओपनर गेंदबाज। पावर प्ले के ओर पे गेंदबाजी की जिम्मेदारी ऋतुज स्ट्राइक एंड पर चौवे के साथ आगाज करने वाले। ओहो, इस बार देखिए टप्पा गिरने के बाद उछाल लेने वाली गेंद सीधा विकेट कीपर राजेश मोहिते इनके दस्तारों में ट्रैवल होती हुई। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद डॉट कराते हुए। क्यों इन्हें फिरकी का जादूगर कहा जाता है, अपने उंगलियों को फेरना भली बात ही जानते हैं विक्रम थले। कमाल की गेंदबाजी। इस बार सफल हो गए, डीप लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद सीमा पार, फिर से एक बार षटकार। एक तुम्हारी तो एक हमारी, इस तरह का चित्र मैदान पर नजर आता हुआ। ओह, फिर से एक बार सफल हो गए, मिड विकेट की दिशा में खेल दिया, मिड ऑन में फील्डर है, काउ कॉर्नर की दिशा से आदित्य गीजम जब तक मैदान की तरफ आएंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए एक ही रन प्राप्त किया। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी स्कोर कार्ड पर आते हुए। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि ये पहला और पावर प्ले का जारी होता हुआ पावरफुल बल्लेबाजी करते हुए ऋतुज जबकि नॉन स्ट्राइक एंड पर है। हर्षल स्ट्राइक एंड पर बैटर, जबकि 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है, अन्यथा पेनलाइज किया जाएगा। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, लाउड अपील, पर क्या उस अपील को आत्मविश्वास से दबाजा जाएगा। और अंपायर की हरी घंटी, बल्लेबाज सेफ है, क्योंकि बल्ले का भारी सिरा जरूर लग गया था और यहां पर बल्लेबाज आउट नहीं है। ग्रीन सिग्नल ऊपर वाला सब देखता है और यहां पर हमारे ऊपर वाले ने डिसीजन दिया है, बल्लेबाज सेफ है, नॉट आउट। 11 रन स्कोर कार्ड पर लगते हुए साइड पर हर्षल फिर से एक बार गेंदबाजी करेंगे विक्रम थले।
ओहो, फिर से एक बार आने वाले से खेल दिया शॉट। स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे, कोई रन की गुंजाइश नहीं। कमाल की गेंदबाजी, कमबैक किया। एक छक्का चौवा आने के बाद भी शरद सर अगर देखा जाए तो विक्रम थले ने कमबैक करते हुए नजर आए, क्योंकि यहाँ पर 4 ओवर का मैच है। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका, टीम का टोटल स्कोर रुका हुआ बिना कोई विकेट खोए 11 रन। अच्छी शुरुआत की है अमरदीप कोलगांव टीम ने। और जरूर 4 मिनटों में इस ओवर को समाप्त किया है गेंदबाज विक्रम थले। आने वाली 11 मिनटों में आपको यहां पर 2 ओवर समाप्त करना अनिवार्य है, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। दूसरी ओवर की जिम्मेदारी आदित्य गीजम गेंदबाजी की जिम्मेदारी सौंपेंगे, जबकि जीरा टेन की जानिब से स्ट्राइक पर बल्लेबाज एक खूंखार बल्लेबाज ऋतुज स्ट्राइक एंड पर। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप, खराब गेंदबाजी। यहां पर पहली गेंद खराब डालने में नाराज करते हुए फुलाई देवी सासो ने टीम को। आदित्य गीजम आज अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी ने बड़ा नाम बनाया है। आज इस नाइट प्रतियोगिता में ऋतुज के ऊपर जरूर दबाव डालने की कोशिश कर रहे थे, पर पहली गेंद खराब, एक्स्ट्रा के साथ 12 रन स्कोर कार्ड पर। इस बार मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, रूम बनाने का मौका, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है ऋतुज के बल्ले से वन बाउंस चौका। बड़ी गैप थी, एक्स्ट्रा कवर की दिशा में गैप ढूंढने में कामयाब हुए और इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 16 रन। आदित्य गीजम फिर से एक बार गेंदबाजी करते हुए, आदित्य गीजम के ऊपर बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, फील्डर यहां पर दर्शन वाकड़े गेंद से काफी डीप थे, डायरेक्ट हिट करने की कोशिश, फिर से एक बार बाल बाल बचे दोनों बैटर ऋतुज और हर्षल। अच्छी रन विकेट इस दोनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन स्कोर कार्ड पर, जबकि ये दूसरा और प्रगति पर शानदार बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए अमरदीप कोलगांव टीम के ये दोनों बैटर इस रात के समय में और इस बार देखिए अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई, विकेट कीपर राजेश मोहिते इनके दस्तानों में। तो फिर से एक बार आदित्य गीजम गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, मिड ऑन की दिशा में खेल दिया दर्शन वाकड़े, काउ कॉर्नर की दिशा से जब तक आएंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 19 रन। जरूर हम सभी के चहीते और आज अगर देखा जाए अलीबाग प्रीमियर लीग के जनक जिन्हें कहा जाता है, जो नाइट टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हुए ऐसे क्रिकेट के दर्दी, क्रिकेट के महारत और जिन्होंने हासिल की है, वो सबके लाडले रायगढ़ जिला परिषद समाज कल्याण सभापति सन्माननीय आदरणीय छोटम शेठ यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका तहे दिल से स्वागत करते हुए, हो डायरेक्ट हिट करने की कोशिश पर पॉपिंग क्रीज में क्या पहुंचे हैं विनोद जी पाटिल सर हमें बतलाते हुए। यस इट इज सम्मानीय आदरणीय दिलीप शेठ भोईर, इस प्रतियोगिता के मुख्य आयोजक, मुख्य जनक, जिन्होंने अलीबाग प्रीमियर लीग एक शानदार आयोजन किया और उस आयोजन के मास्टरमाइंड, मुख्य आयोजक सम्मानीय दिलीप शेठ भोईर यहां पर तशरीफ लाते हुए छोटम शेठ, उनका तहे दिल से स्वागत है। ओहो, फिर से एक बार लेग बिफोर अपील और इस बार लाजवाब विकेट का पतन, डीजे को मौका।
के गरीबों का कईवारी और कोरोना कालों में जिन्होंने गरीबों को सपोर्ट किया, ऐसे राजा जी ने कहा जाता है। राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर मेहमान बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, और इस सल्तनत का दिलीप शेठ तो सुल्तान बनकर आया कर। और जरूर वाकई में उसी तरह के सुल्तान है, राजा है सम्मानीय आदरणीय दिलीप शेठ भोई। और आए और छक्के के साथ स्वागत किया। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। शानदार बल्लेबाजी। नक्कीच म्हणालात अलिबाग टेनिसमध्ये सर्व युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याची कामगिरी ज्यांनी केली आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे भाग्य विधाते म्हणून ज्यांचा नाव उल्लेख केला जातो असे समय दिलीप शेठ भोईर इथे उपस्थित आहेत। त्यांच्या समेत समन्वय आपण पाहतोय रवींद्र म्हात्रे आणि त्याचबरोबर सन्माननीय महेशी माने देखील उपस्थित आहेत। नेहमीच सावलीप्रमाणे त्यांच्याबरोबर असणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व यांचं देखील समाजकार्य खूप महत्त्वपूर्ण आहे। शिराड आणि त्याचबरोबर खेळासाठी ओव्हर टू यू सर। थैंक यू सो मच। और इस बार देखिए धर्मेंद्र वर्तक गेंदबाजी के लिए, और इस बार गलती कर बैठे राजेश मोहिते, इनके हाथों से गेंद सिटकती हुई। ऐसा कहा जाता है डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। यहाँ पर राजेश मोहिते ने गलती की और क्रिकेट में चुकीला माफी नहीं, जीवन दान देते हुए। ओहो, फिर से एक बार कवर पॉइंट की दिशा में खेल दिया, थोड़े से बम्बल हो गए, पर जब तक फील्ड करेंगे एक रन लेने का मौका, क्योंकि स्ट्राइक पर जो बैटर है ना जिन्होंने रनों की बौछार की है वो बैटर ऋतुज स्ट्राइक एंड पर। विनंती करेन जे बॅट्समनच्या मागे प्रेक्षक उभे आहेत तिथे कॅमेरा आहे, कृपया सहकार्य करा। लॉन्ग स्टॉपला माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय, साईड लावा प्लीज, सहकार्य करा, थँक्यू सो मच। ये पब्लिक है, ये सब जानती है, गेंद हवा में, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और फटका देख, पर फटका फंसता हुआ और विकेट खोते हुए यहाँ पर ऋतुज बैक टू द पेविलियन। डीजे मास ये जरूर ब्रेक थ्रू दिला, एक बड़ी मछली को जाल में फांस लिया। और अभी अभी अपने कहा कि जिन्होंने इस प्रतियोगिता में सभी खिलाड़ियों को मौका दिया, मैं तो कहूंगा राजा कोहली जिन्होंने अलीबाग टेनिस क्रिकेट में पहली एपीएल जो प्रीमियर लीग की शुरुआत की है ना, वो वन एंड ओनली छोटम शेठ जिन्हें कहा जाता है दिलीप शेठ भोईर और छोटम शेठ नाम से प्रचलित है, रायगढ़ जिला परिषद समाज कल्याण सभापति। इस बार गेंद हवा में खड़ी, डीप फाइन लेग, बाउंड्री लाइन के पार, वाकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, और बैटर 90 लगा के आला, षटकार। बार बड़ा स्ट्रोक लगाते हुए बैटर धर्मेंद्र वर्तक के ऊपर, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी, फील्डर आदित्य गिजम, क्या बनेंगे दर्शक, वेल जज वेल कैच, यहाँ पर टर्निंग पॉइंट, विकेट का पतन, डीजे सूरज को
जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या। चौथ्या षटकाला सुरुवात होते. आपण सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांचा इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. असं म्हटलं जातं ना, कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने पुढे आला की मग त्यानंतर तू इतर व्यक्ती देखील पुढे येतात. तर त्यानंतर पण बऱ्याचशा लीग्स पाहिल्यात. सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून APL ची संकल्पना त्यांच्या मनातून निर्माण झाली आणि त्यानंतर APLचं भव्य आयोजन याच मैदानात आपण पाहिलं. हे मैदान खरं म्हणजे झिराड गावाला लाभलेली देणगी आणि त्यासाठी प्रमुख म्हणून आपण नेहमीच या मंडळाचे किंबहुना झिराड गावातील सर्व संघांचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ज्यांना आपण पाहतो सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांचा आपण यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण म्हणून दिली जाते आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण इथं यथोचित सत्कार आणि सन्मान करतो. मित्र एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्यासाठी. या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ आपण पाहतोय सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक भव्य स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. यानंतर आपण सन्मान करत म्हणजे सन्माननीय रवींद्र म्हात्रे यांचा त्यांच्या देखील मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करत. त्याच दरम्यान मैदानात आक्रमक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत आपण इथे सर्व मान्यवरांचा इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्यावर सावलीप्रमाणे राहणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खूपच महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांची झिराड गावामध्ये आपल्याला समाजकार्यात पाहायला मिळते. यानंतर आपण सन्माननीय महेशजी माने यांचा देखील यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी विनंती असेल जर्मन फकीरपाडा संघाचे कर्णधार त्यांच्या समवेत जय गणेश बोरपाडा टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. जर्मन फकीरपाडा विरुद्ध जय गणेश बोरपाडा. सन्माननीय माफ करा सर, सन्माननीय महेशजी माने यांचा इथे यथोचित सत्कार आणि सन्मान केला. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अजून एक खास व्यक्तिमत्व झिराड गावातील आपण पाहतोय सन्माननीय महेशजी माने यांचा इथे सन्मान करतोय. यानंतर सन्माननीय लतिकेश भोईर यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. आपली हिंदू संस्कृती हेच आपल्याला शिकवते. आल्या सर्व मान्यवरांचा सर्व पाहुण्यांचा ज्येष्ठ नागरिक सर्वांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करणं अतिथी देवो भव ही संकल्पना नेहमीच आपण संपूर्ण झिराड गावामध्ये आपण पाहतो. सन्माननीय लतिकेश भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. त्यांच्यासाठी देखील मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आज मान्यवरांच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि झिराडमध्ये स्पर्धा म्हटल्यानंतर मान्यवरांची मानदेय नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आपण केलेला आहे. सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सन्माननीय राज धुमाळ यांचा देखील यथोचित सत्कार आणि सन्मान केला जाईल. सर्व मान्यवरांचा आपण इथे यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आहोत. त्यांचा देखील पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मायेची उबदार शाल देऊन आपण इथे सत्कार आणि सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी विनंती असेल पुन्हा एकदा जर्मन फकीरपाडा संघाचे कर्णधार विरुद्ध जय गणेश बोरपाडा. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. असं म्हणतात ना, एकत्र येणं ही सुरात, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आणि सत्कार करणं ही संस्कृती आहे. याच आधारावर आपण सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार आणि सन्मान केलेल्या मान्यवरांसाठी नक्कीच अल्पोपहाराची देखील सुविधा केली जाईल, शीतपेयाची सुविधा केली जाईल. त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण तोपर्यंत वळूया मैदानाकडे. ओव्हर यू सर. स्विच इट करने की कोशिश और इसे 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर कार्ड पर 41 रन. कुणाल शानदार बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं क्योंकि आवश्यकता है इस रजनी क्रिकेट की प्रतियोगिता में बड़े स्ट्रोक लगाने हैं और जरूर शबनम धीरे धीरे मैदान पर ओस आती हुई नजर आ रही है. थोड़ी गेंद स्लो होने जा रही है. निखिल के ऊपर अटैक करने की कोशिश, जबकि स्ट्राइक पर फिर से एक बार बैटर ऋतिक और नॉन स्ट्राइक पे कुणाल. 41 रन स्कोर कार्ड पर. चौथा और प्रगति पर. शानदार आयोजन सिद्धिविनायक क्रीड़ा मंडल झिराड डोंगरी. ओहो, इस बार फ्लिक किया है डीप स्क्वायर की दिशा में. फील्डर जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 43 रन. 42
42 रन स्कोर कार्ड पर। बोरपाड़ा टीम, श्री गणेश बोरपाड़ा टीम के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं जय हनुमान फकीरपाड़ा टीम के कप्तान टॉस के लिए है। इस बार गेंद हवा में, जरूर 2 खिलाड़ी गेंद के नीचे, भाग मिल्खा भाग, पर अच्छा प्रयास किया, कोशिश की, गेंद को रोकने में कामयाब हो गए फील्डर। तब तक श्री गणेश बोरपाड़ा बोल लो। अच्छा, श्री गणेश बोरपाड़ा विपक्ष जय हनुमान फकीरपाड़ा, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल यहां पर होता हुआ टॉस के लिए दावत देते हुए। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 44 रन। इस बार अड़े बल्ले से खेलने की कोशिश, फिर से एक बार थोड़ा सा लेजी क्रिकेट नजर आया फील्डर के द्वारा। 1 रन लेने की में कामयाब, और इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक नीनाजी कदम सर बतलाते हुए। रितिका सजदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा स्कोर कार्ड पर आते हुए। जरूर आज हमारे यहाँ पर लाइव मैच देख रहे हैं पूजा भाभी के हीरो देवा पाटिल, मैन फ्रॉम कुरुल, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। dreamscricket.in के माध्यम से जो हमसे जुड़े हैं, पूजा भाभी के हीरो देवा पाटिल, मैन फ्रॉम कुरुल, उनका भी मैं आभार। आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता। अगर स्क्रीन पे देख रहे हैं 24 गेंदें 46 रनों की आवश्यकता, ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त रायगढ़ का बुलंद आवाज, जिसमें है दम वो है नीनाजी कदम। धन्यवाद डीजे। धाव संख्या आपण पाहिली पहिल्या इनिंग नंतर तर 45 धावा दाखल लागल्या, 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय। एक नक्कीच फायटिंग टोटल म्हणावे लागेल, 4 षटकांचा सामना आणि 24 षटकांमध्ये 46 धावा जमवायच्या। पुन्हा एकदा सलामीरांची यशस्वी जोडी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला राजेश मोहिते, मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला फलंदाज, त्याच्या साथीला आदित्य गिजम तेवढाच आक्रमक फलंदाज, आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच निमिष। बघा लाईव्ह टेलिकास्ट आहे, थेट प्रक्षेपण बरेच प्रेक्षक पाहत आहेत, त्यापैकीच एक खानावचे सन्मान्य केशवनाथ पाटील सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। शुभेच्छांच्या वर्षा होणार यात कोणतीच शंका नाही आहे, कारण खूप चांगलं आयोजन, भव्य दिवस नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। सन्मान्य दिलीप शेठ भोईर, त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानाकडे, जिथे आपण पाहिलं तर 24 षटकांमध्ये 46 धावा जमवायच्या आहेत। दोन्ही संघांनी पहिल्या सामने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत
आणि या दोन्ही संघांकडे जी क्षमता आहे ती आपण बऱ्याच वेळेला पाहिले. अलिबाग टेनिस क्रिकेटमधील सुपर 8चे संघ म्हटले जातात, त्यापैकीच महत्त्वपूर्ण हे दोन संघ. आणि या दोन संघामध्ये होणारी लढत ही चुरशीची व्हावी एवढीच इच्छा प्रेक्षक वर्ग करत असेल. निमिष आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय पहिलं षटक घेऊन डावखुराताचा एक असा गोलंदाज, जर त्याला लय सापडली तर मात्र फलंदाजी गय तो करत नाही. प्रत्येक फलंदाज जागेवर उभं ठेवण्याची क्षमता ज्याच्याकडे, विकेट प्राप्त करण्याची क्षमता आहे असा निमिष. दुसऱ्या बाजूला आदित्य गिजम आणि त्याच्या साथीला असलेला फलंदाजाचं केवळ नावच पुरेसं आहे, राजेश मोहिते. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा राजेश नॉनचा खेळवर. निमिषचा पहिला चेंडू, पहिला चेंडू उजव्या खूप दूरवर जाणारा, पंचांचा इशारा येतो वाईडचा. अवांत स्वरूपाची इथे एक धाव मिळते. आणि डावखुराताचे गोलंदाज बराच वेळेला आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील डावखुराताच्या गोलंदाजांनी बऱ्याच वेळेला वाईट टाकत सुरुवात करतात आणि त्याच्यानंतर मात्र एक चांगलं षटक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. डीजे सूरजच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर खूप खास असे डीजेची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, साऊंड सिस्टम. आदित्य गिजमच्या बॅटमधून तळाकेबंद फटका, चेंडू जर मिड विकेटच्या बाहेर, बेगेट षटकार डीजे. गावातील सुपुत्र आणि हेलिकॉप्टर शॉट्स मध्ये ज्यांनी महारथ हासिल केली असा आकाश तवसाळकर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मी आधीच म्हटलं शुभेच्छांचा वर्षा होणं यात कोणतीच शंका नाहीये. त्याचबरोबर पाहिलं तर बेलपाडा गावातील एक आदर्श असं व्यक्तिमत्व सन्माननीय शरदजी म्हात्रे यांच्याकडून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वळूया मैदानाकडे, जिथे पहिला चेंडू अवांत स्वरूपाचा आणि त्यानंतर पण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आलाय. निमिष काय करणार पुढच्या चेंडूवर? आदित्य गिजमच्या बॅटनं आला मिस्टर स्ट्रोक, चेंडू खूप काळ हवेत. ते मात्र असं आपल्याला म्हणता आलं असं की रिले झेल आहे, मात्र इथे झेल निसटतोय. आपण पाहिलं तर आधीच अडखळताना काहीसा क्षेत्ररक्षक अक्षय पाहायला मिळाला. इथे एक धाव मिळते, जीवदान लाभतंय ते म्हणजेच फलंदाज आदित्यला. चेंडूची गती विशेष नव्हती, त्यामुळे बॅट आणि चेंडूचा सुरेख मेळाप आला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू खूप काळ हवेत होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक होता अक्षय, मात्र त्याच्या हातून चूक होते, झेल निसटतोय. एक धाव मिळते ती म्हणजे आदित्यला. आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आपण पाहतोय मागील सामन्यात ज्यांनी आक्रमक आणि आकर्षक फटकेबाजीचा नजरा पेश केला तोच राजेश मोहिते स्ट्राईकवर आहे. एका बाजूला एक भेदक गोलंदाज, दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाज, याच्यामध्ये ही चुरस आता आपल्या अनुभवाला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण आपण पाहिलं तर नक्कीच म्हणेन चांगला कॉल, वाईडचा इशारा ते पंचांकडून. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथे अतिघाई करण्याचा प्रयत्न होता आदित्यचा, त्यांनी पाहिलं नाही, चेंडू क्षेत्रशिवाच्या हाती होता. जर थेट अचूक असती तर मात्र इथे विकेटची संभाव्यता होती. चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिला जातोय. ऑफिसच्या बाहेर शफल होऊन मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात राजेश असताना स्लोअर वन यॉर्करचा चांगला वापर इथे केला जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू पावपेच्या षटकातील शिल्लक. इथे मात्र अतिरिक्त उसळी, मात्र त्याचा काहीच फरक पडत नाहीये राजेशने योग्य ती दिशा दाखवली. चेंडूला भिरकवलंय सीमारच्या दिशेला. 4 धावांची भर पडेल अजून धावफलकात डीचे. आपण पाहिलं तर टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी आपण पाहिली आणि फलंदाजांनी काय केलं, शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला पाहिलं आणि 4 धावा मिळवल्यात. इथे मात्र आता दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक कुणाल क्लोज किपिंग करण्यासाठी यष्ट्यांच्या जवळ उभा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच सांगताय चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा, वाईडचा इशारा येतोय. अजून एक अवांत स्वरूपाची धाव. नक्कीच चेंडूला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला, मात्र यामध्ये दिशा भरकटतोय गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्या चांगली आहे, मात्र ती डिफेंड करायची असेल तर चांगली गोलंदाजी होणं आवश्यक आहे.
लोअर फुलटा चेंडूला दिशा दाखवलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऋतू जोपर्यंत चेंडू वरती येईल चेंडूला फील्ड करेल, फेक करेल. एक धाव इथे पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धाव संख्या एकूण होते ती म्हणजेच 15 धावा. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 46 धावा संख्येचा पाठलाग करताना सलवण्यांची जोडी नक्कीच नाबाद आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये चांगल्या धावा आल्यात असं म्हणावं लागेल. इथे लेट कटचा स्ट्रोक की जो चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आदित्य चेंडूच्या मागे जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल आणि फेक करेल. 2 धावा मिळते. या 2 धावांनी पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण 46 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकात बिनगडी बाद 17 असं ताबडतोड प्रत्युत्तर, चूक प्रत्युत्तर दिलं जात आहे. ते म्हणजेच फुलाईदेवी सासवणे संघाकडून. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. सामना मी म्हणेन दोन्ही संघासाठी समान खुला आहे. इथे मात्र एखादं महागड षटक फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णतः विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. मात्र इथे एखादं कंजूस षटक आलं, विकेट टेकिंग षटक आलं तर मात्र फलंदाजी करणारा संघ काहीसा बॅकफुटला पाहायला मिळेल आणि विजयाची संधी असेल ती म्हणजेच अमरदीप कोळगा संघाला देखील. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारे संघ नाही आहेत. लढवया संघ, लढवया प्रवृत्ती असलेले संघ म्हणून या संघांकडे नेहमीच पाहिलं जातं आणि या संघाने बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बरेचसे उलटफेर केलेले आहेत. मोठ्या संघांना त्यांनी धोबी पछाड दिलाय. मोठ्या मोठ्या संघांनी त्यांनी प्रबोध केले. बरेच किताब या दोन्ही संघांनी पटकवलेत आणि या दोन्ही संघामध्ये होणारी ही लढत नक्कीच चुरशीची होईल अशी अपेक्षा अजूनही आपण सर्व प्रेक्षक वर्ग करतोय. त्याच दरम्यान गोलंदाज हर्षल येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन हर्षलच्या पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक आणि इथे मोठा अडथळा त्यांनी दूर केलाय. राजेश मोहिते बॅक टू द पॅव्हलियन. टीजे आपण पाहिलं मागील सामन्यात 2 झेल पकडले होते. आताही त्याने 1 झेल पकडलाय. आतापर्यंत 2 सामन्यात 3 झेल त्याने पकडले. चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय आणि या स्पर्धेत आपण पाहिलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देखील आहे. त्यामुळेच सर्व जे स्टॅट्स आहेत त्याकडे आपलं लक्ष आहे. आपले स्टॅटिस्टिशियन मित्र बसलेले आहेत. इथे चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं तर 1 धाव इथे सहजतेने पूर्ण केली जाईल. हर्षलचं मी नक्कीच कौतुक करेन. मागील सामन्यात देखील हर्षलने प्रभावी मारा केला होता. प्रतिस्पर्धी संघाने चांगली सुरुवात केल्यानंतर हर्षलने एक कंजूस षटक टाकलं होतं. पुन्हा एकदा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करण्यासाठी तो सज्ज झालाय. पहिल्या चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडू 1 धाव त्याने खर्च केले. मात्र आता आपण पाहिलं तर चौफेर फटकेबाजी करणारा आदित्य गिजम त्याच्या समोर असेल. तर पाहूया त्याला तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एका बाजूला आदित्य गिजम नावाचं वादळ, दुसऱ्या बाजूला भेदकता, वेग आपल्याला पाहायला मिळेल. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉट अँड बोल्ड पद्धतीत त्याने आदित्यचा देखील अडथळा दूर केलाय. डीजे बॅटर लगेच मैदानात आपण उपस्थित व्हायचंय. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जयमान फकीरपाडा विरुद्ध श्री गणेश बोरपाडा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे श्री गणेश बोरपाडा या संघाने. बघा कशा प्रकारे सामन्यात उलटफेर झाल्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात धावांची लूट केली गेली, दुसऱ्या षटकात मात्र संघर्ष करावा लागतोय. त्याचबरोबर एकामागोमाग एक विकेट जात आहेत. दोन्ही सलवऱ्यांना तंबूच्या आशेने माघारी परतवले ते म्हणजे गोलंदाज हर्षलने. पुन्हा एकदा प्रभावी मारा हर्षलचा सुरू आहे. मात्र आता जे फलंदाज आपण पाहतोय त्यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेली क्षमता, प्रतिभा याचं प्रदर्शन ते करणार काय पाहायचंय. चांगला चेंडू हळुवारपणे चेंडूला जाणीवपूर्वक खेळून काढला होता, कारण क्षेत्र थोडा डीप होता त्याच्यामुळे इथे 1 धाव मिळते. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि हे कॉम्बिनेशन नेहमीच गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरत असतं. ज्यावेळेस स्ट्राईक रोटेट होते, क्षेत्रक्षण बदलावं लागतं, त्याबरोबर लेंथमध्ये बदल करावा लागतो.
प्रत्येक फलंदाजासाठी नेहमीच गोलंदाज एक वेगळी रणनीती वापरत असतो. यावेळेस पाहूया धर्मेंद्र इथे रोखता येणार का, कारण धर्मेंद्र नावाचं वादळ जेव्हा जेव्हा आलंय त्यावेळेस प्रतिस्पर्धी संघाला पराभूत व्हावं लागलंय. इथे मात्र बॅचिंगसाठी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाही. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं ताळमेळाची कमतरता पाहायला मिळते. नक्कीच धाव घ्यायची की नाही दोन्ही फलंदाज पुढे सरसवले. शेवटच्या क्षणी निर्णय घेतला गेला आणि योग्य निर्णय म्हणावा लागेल, अन्यथा विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळालं असतं. इथे हर्षलच्या गोलंदाजीवरती धावा जमवणं मात्र इथे खूप कठीण होऊन बसले. 5 चेंडूमध्ये त्यांनी केवळ 2 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केलेत. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन हर्षल कव्हरच्या दिशेला लगावलेला स्ट्रोक तिथे निकेश क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न होणार नाहीये. एकेरी धावेने षटकाची एका कंजूस यशस्वी षटकाची इथे सांगतो ते असंच वर्णन करावं लागेल. या षटकाचं 2 षटका अखेरीस धाव फलकाकडे पाहिलं तर 46 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 गडी बाद 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. पहिल्या 2 षटकात 20 धावा आल्यात आणि उर्वरित 2 षटकात तुझ्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 26 धावांची. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान खुला मी म्हणेन. विकेट जे 2 गमावल्या गेल्या असल्या तरी आपण पाहिलं एक भला मोठा फलंदाजी क्रम म्हणून ओळखला जाणारा संघ फुलेदेव सासवडी संघ मैदानात धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात आपण पाहिलं तर फेरबदल नक्कीच केला जाईल. क्षेत्रशी व्यूरचना आपण पाहिली तर एक फ्लाइंग स्लिप, एक आपण पाहिलं तर लेग स्लिप, त्यानंतर आपण पाहिलं तर एक पॉइंट आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कव्हर्स, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणार. पंच दोन्ही समंत करून या चेंडूला वाईट घोषित करतात. अवंत धावसंख्या होते. दर्शन वाकडे या फलंदाजासाठी सन्मान्य प्रसन्न सुर्वे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज असेल. बघा आपल्या चाहत्या खेळाडूंसाठी कशा प्रकारे पार्श्विक लावली जात आहे. इथे मिस्टर सोका चेंडू खूप काळ हवेत, फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट गोज डाऊन. डीजे धर्मेंद्र वर्तक मोठा सुख खेळण्याचा प्रयत्न इथे बाद झालाय. यानंतर आपण पाहतोय विक्रम तळे येतोय. पुन्हा एकदा त्याच्या समोर तीच सिच्युएशन आहे. बऱ्याच वर्षामध्ये अशा सिच्युएशन त्याने पार केल्यात. बऱ्याच वेळेला अशा कठीण परिस्थितीतून त्यांनी संघाला बाहेर काढलंय. जेव्हा धावांची आवश्यकता असते तो तारणहार संकटमोचक म्हणून नेहमी उभा राहिलाय आणि आज पुन्हा एकदा तीच कामगिरी तीच भूमिका त्याला बजावायची आहे. कारण सर्व चाहते फुलेदेव सासवडी संघाचे खेळाडू, प्रेक्षक, त्यांचे समर्थक यांचा तर लक्ष या सामन्याकडे लागलाय. कारण पहिला सामना सहजतेने जिंकणारा संघ मात्र थोडासा बॅकफुटलाय, कारण प्रतिस्पर्धी संघ त्यांना तेवढीच कडवी झुंज देतोय. आदित्य विकेट प्राप्त केल्यानंतर न्यू बॅटरसाठी पुढील चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती आदित्यच्या लगावलेला स्ट्रोक. इथे मात्र काही कमालीचा क्षेत्ररक्षण बघा. टाळ्यांनी इथे पंच आपण थांबायचंय. यस, दूध का दूध, पानी का पानी, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरा पाँव भी गिरा जहां चूना कम था. गेट बाउंड्री लाइन के पार, सेफ है. क्या षटकार है? सेव है. नक्कीच इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थर्ड अंपायरचा निर्णय इथे येतोय की चेंडूला अडवलं जात आहे. ऋतूचं कौतुक करावं लागेल. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकच धाव मिळते.
निश्चितरित्या आपल्या संघासाठी 5 धावा बहुमूल्य धावा रोखल्यात. एक धाव सहजतेने इथे पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण आपण पाहिलं तर निकेत सारखा चांगला क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. पहिल्या षटकात धावांची जी गती होती असं वाटलं सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू आहे, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जणू काही लोकल ट्रेन सुरू आहे असंच म्हणावं लागेल, कारण इथे धावा येत नाही. दुसऱ्या षटकात 3 धावा आल्या. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर धावांची गती विशेष नाही आहे, कारण कोणती बाउंड्री या षटकात देखील पाहायला मिळाली नाही. कोणताही चौकार नाही, षटकार नाही. आदित्यचं कौतुक करावं लागेल. मात्र समोर एक अनुभवी फलंदाज विक्रम थळे. उजव्या शीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची अजून एक धाव इथे दिली जाईल. धाव संख्या झाली ती म्हणजे 24 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. इथे मात्र चांगला चेंडू, फलंदाजाला फॉलो करणार चेंडू आपण पाहतोय. फलंदाज देखील काहीशा प्रमाणात प्रिडिक्टेबल झाले आपण पाहतोय. केवळ एका दिशेला एका पद्धतीचा फटका लागवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे हेरलं, हे ओळखलंय गोलंदाज आदित्यने. चांगली गोलंदाजी, चेंडूमध्येही काहीसा बदल, गतीमध्येही परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकात जर आपण पाहिलं तर धावा रोखल्यात आहेत. आता मात्र इक्वेशन आपण पाहिलं 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती देखील कोणती धाव मिळत नाही. दबाव, दडपण, प्रेशर, या दबावाखाली मात्र फलंदाजांकडून हवे तसे स्ट्रोक खेळले जात नाहीयेत, आणि गोलंदाजही तेवढंच कौतुक करावं लागेल की फलंदाजांना तो ती मोकळीक देत नाहीये, सूट देत नाहीये, ती मुभा देत नाहीये की फलंदाज मोठे स्ट्रोक खेळतील. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. इथे मात्र अजून एक आपण पाहतोय चांगला चेंडू म्हणावा लागेल. पंच सांगते की चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला होता. आता मात्र 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात मात्र आपण पाहिलं कमबॅक केलं गेलं हर्षलकडून. कमालीचं षटक, केवळ 3 धावा देत 2 विकेट त्याने प्राप्त केल्या, आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहिलं आदित्यने आपलं षटक पूर्ण केलं. पहिल्या चेंडूवर वाईट टाकून देखील आपण पाहिलं 4च धावा त्यांनी दिल्या, आणि एक विकेट देखील प्राइज विकेट म्हणून मी त्याने प्राप्त केली. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 22 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 6 डिलिव्हरी. 6 चेंडू 22 धावा. आता बरेचसे प्रेक्षक, खेळाडू मित्र म्हणत असतील की गोलंदाज, खेळाडू मित्र माझी विनंती आहे, स्टेजच्या मागे जी आग लागलेली आहे आपण ती विझवायची आहे. खेळाडू मित्रांना माझी विनंती आहे, जे प्रेक्षक असतील त्यांनाही विनंती आहे, मित्रांनो तुम्ही आग जी लावली ती विझवायची आहे. वळूया मैदानाकडे. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाजाला नक्कीच संधी आहे धावा डिफेंड करण्याची. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जे 2 फलंदाज आहेत ना, या 2 फलंदाजांनी बराच वेळेला हे कारनामे केलेत. अंतिम षटकात 20, 22, 25 धावा देखील त्याने फटकावल्या आहेत. युवा जोश, युवा गोलंदाज कौशल येतोय. पहिला चेंडू, इथे मात्र आकुटबाई चेंडूवरती एकच धाव मिळते. आकुटबाई चेंडू म्हटल्यानंतर आधुनिक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाज नेहमी सज्ज असतात, मात्र इथे दर्शनच्या बॅटमधून स्ट्रोक येत नाहीये. 5 चेंडू 21 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ खूप खुश असेल. पहिल्या षटकात 17 धावा येऊन देखील अंतिम षटकात मात्र त्यांच्या दिशेनेच सामना झुकल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेटमध्ये बराच वेळेला धावा जमवलेलेही आपण पाहिले आहेत. विक्रम थळे पुन्हा एकदा एक विक्रम त्याच्या नावी लागणार का? पुन्हा एकदा कठीण परिस्थितीत संघाला तो सहाय्य करणार का? इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खूप काळ हवेत. यशरक्षक कुणालचा एक चांगला झेल. फलंदाज विक्रम थळे बॅक टू द पॅव्हलियन. चला न्यू बॅटर आपण रेडी व्हायचंय. आता मात्र 4 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र आव्हान कठीण होत चाललंय. न्यू बॅटर शिवम आपल्याला पाहायला मिळतोय. फुलेदेश सासवणे संघ जर आपण पाहिलं तर नक्कीच एक आक्रमक फलंदाजीचं भरणं असलेला संघ, मात्र आज जर आपण पाहिलं तर काहीसा
खेळ त्यांच्या नावाला साजेसा त्यांना करता येत नाही. पहिल्या सामन्यात जो संघ पण पाहिलात, पहिल्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी केली, मात्र या सामन्यात आपण पाहिलं तर त्या फलंदाज रोखण्यात प्रतिस्पर्धी संघाला यश मिळतंय. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज स्ट्राईकवर आलाय. शिवम, या सामन्यामध्ये आपल्याला का संघात स्थान मिळालंय, आपल्याला का बढती देण्यात आली, आपल्या संघामध्ये एकापेक्षा एक चांगले खेळाडू असताना आपल्याला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, आपल्याला बढती दिली, हे तो सिद्ध करून दाखवणार का, आपल्या संघासाठी धावा तो जमवणार का. इथे मात्र चेंडू यशांच्या वरून आलाय. 3 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता. याचा अर्थ 3 चेंडू 3 षटकार आणि गोलंदाजी बरीच काही कृपा केली तरच या सामन्याचा निकाल काहीसा बदलू शकतो. आणि असंही घडलेलं आहे. त्यामुळे कौशल बेसिक गोष्टीवरती लक्ष देणार. चांगला चेंडू, या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. 2 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र हे आव्हान कठीण नाही तर डोंगरासमान वाटायला लागलंय. आणि आताच आपण पाहिलं तर कुठेतरी पराभवाच्या छायेत आपल्याला वावरताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच फुलाईदेवी सासवणे संघ. तर दुसऱ्या बाजूला विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना अमरदीप कोळगाव हा संघ. इथे मात्र स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव सहजतेने पूर्ण होईल. क्षेत्ररक्षक निमिष चेंडू पर्यंत येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र अंतिम चेंडू. गोलंदाज चुकांवर चुका काही करणार नाही तर जवळपास या सामन्याचा निकाल स्पष्टच आहे असं म्हणावं लागेल. आणि हा चेंडू म्हणजे हा सामना संपण्याची औपचारिकता उरले असंच म्हणावं लागेल. अंतिम चेंडू या सामन्यातील. या चेंडूवर देखील कोणती धाव घेतली जात नाहीये, त्यामुळे 20 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. तो म्हणजेच अमरदीप कोळगाव या संघाने. अभिनंदन अमरदीप कोळगाव संघाचं. त्याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. तर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे मी आभार प्रकट करतोय ते म्हणजे फुलेदेवी सासवणे संघाचे. आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या त्यांच्या स्पर्धेसाठी देखील त्यांना मी शुभेच्छा देतोय.